सर कुठले आरोपी आहे काय सांगणार सर आज? दिनांक 19/8/2026 रोजी आपल्या येरोडा पोलीस स्टेशन एक तक्रार आले. त्यांनी तक्रार दिली की ट्रम्प टावरच्या समोर कल्याणनगर येथे एक माझ्या खिशातून जबरदस्तीने 2 इसम आले टू व्हीलरवरती आणि मला जबरदस्तीने धमकी दिली आणि माईकच्या हात घालून जबरदस्तीने माझे 15,100 रुपये सोबत त्याचं आधार कार्ड पण होतं. हा जबरदस्तीने माझी जबरी चोरी केलेली आहे. त्यामुळे आम्ही तात्काळ त्या ठिकाणी तक्रार नोंदवली. गुन्हा रजिस्टर नंबर 325/2026 कलम 309(4) व इतर कलमांवर आपण गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आमची सर्व टीम, आमचे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री केशव धिंडे साहेब आहेत, तपास पथकाचे श्री किशोर बेरड आहेत आणि त्यांची सर्व टीम, आम्ही सर्व टीम या ठिकाणी या गुन्ह्याच्या तपासामध्ये तपास सुरू केल्यानंतर आम्ही सर्व CCTV, सर्व तांत्रिक बाबी आणि त्या ठिकाणच्या गोपनीय बातमीदारांमार्फत आपण माहिती काढली. या सर्व तपासामध्ये आमच्या सर्व तपासाच्या टीमने साईनाथ मस्के आहे, अनिल मनाळकर आहे, यांनी विशेष मेहनत घेऊन CCTVचा मागोवा घेतला. एकूण 87 CCTV या आपल्या प्रकरणामध्ये आपण तपास केलेला आहे. या 87 CCTVचा मागोवा घेत शैलेश बाबळे यांना असं निदर्शनास आलं की हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. मग या रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांचं रेकॉर्ड कुठे आहे अभिलेख तपासला असतं ते हडपसर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरती हे गुन्हेगार मिळून आले. मग हडपसर पोलीस स्टेशनच्या मदतीनं आम्ही त्या स्थानिक पोलिसांच्या मदतीनं हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता एकाने आपलं नाव निखिल उर्फ दादा शशिकांत कांबळे, वय 26 वर्ष, राहणार वेताळ बाबा वसाहत हडपसर, आणि दुसरा जो आरोपी आहे तो आयान नासिर शेख, वय 22 वर्ष आणि राहणार सय्यदनगर वानवडी. तर या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि हे विशेषतः हे आरोपी रेकॉर्डवरचे आहेत, सराईत गुन्हेगार आहेत. अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या चोऱ्या, जबरी चोरी करणं हा त्यांचा नेहमीचा त्यांची सवय आहे. तर या आरोपींपैकी निखिल उर्फ दादा शशिकांत कांबळे याच्यावर जर अभिलेख आपण बघितला तर 27 गुन्हे दाखल आहेत आणि आयान नासिर शेख याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत. तर अशा प्रकारच्या गुन्हेगारांना फार शिताफीनं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आपण हडपसर येथून त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आपण त्यांच्याकडून या गुन्ह्यातील मुद्देमाल, हा गुन्हा करताना आपण वापरलेली मोटरसायकल या ठिकाणी जप्त केलेली आहे आणि असा एकूण 60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आणि विशेषतः या गुन्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर या CCTVमध्ये अवघ्या 15 ते 20 सेकंदामध्ये त्यांनी ही चोरी केलेली आहे. एखाद्या अनोळखी इसमाला रस्त्यानं चालत 15 ते 20 सेकंदामध्ये त्याच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. अशा प्रकारचे सराईत गुन्हेगार आहेत आणि या ठिकाणी त्यांना पकडण्यामध्ये आमच्या या येरोडा पोलीस स्टेशनच्या टीमला यश मिळालेलं आहे.